तर गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत। या कणिता कोकणवासीय विविध मार्गाने आपल्या गावी पोहोचत असतात। ठाण्यातील दिवा इथून पहाटे 6:25 कोकणामध्ये जाण्याकरिता रेल्वे सोडण्यात आली आहे। या रेल्वेसाठी कोकणवासियांनी गर्दी केली होती। काल दुपारी 12 वाजल्यापासून कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकावर रांग लावून बसले होते। कोकणामध्ये जाण्याकरता लगबग आपल्याला पाहायला मिळते। ही ठाण्यातल्या दिवा रेल्वे स्थानकावरून मडगाव सावंतवाडी दिवा गाडी जी आहे ती इथं 6:25 पहाटेची गाडी आहे। आणि याकरता कोकणवासी जे आहेत ते मोठ्या संख्येनं या गाडीतून जाताना आपल्याला दिसत आहे। इथं पाहिलं तर अगदी जी इथून गाडी सुटणार आहे तिथूनच गाडी ही पूर्णपणे भरून निघाल्यामुळे पुढच्या प्रवाशांना कुठे बसायला मिळेल हा देखील प्रश्न निर्माण होतोय। जिथे मिळेल जागा तिथे सर्व कोकणवासियांनी आपली जागा घेतलेली आहे। रिझर्वेशन जे आहे, आरक्षण जे आहे त्यानुसार ही गाडी सोडली जाईल असं सांगितलं जात होतं। पण आता या सगळ्याच्यामध्ये पाहिलं तर जिथे जागा मिळेल तिथे लोक घुसलेली आहेत। ताई, गावाला चाललाय? नांदगावला गणपतीला काय काय तयारी केली? काय तयारी काय करणार, गर्दीच किती आहे, काय तयारी आम्ही करणार काय? आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला जास्त गाड्या सोडाव्या। तरी मग गावाला जाताना सर्व सामान घेऊन जावं लागतं हो, न्यावं लागतं। ट्रेनची गर्दी आणि सर्व कसं मॅनेज करतात? काय ना, लोक भांडतात, किती रातभर भांडणच चालू आहेत नुसती। आईना जाऊ रातभर इथे आम्हाला मच्छर लावतात तरी आम्ही त्या ह्याच्यात आम्ही इथे बसतो। लहान मुलांचे किती हालत होतात। तुम्ही किती वाजता आलाय? काल संध्याकाळी 5 वाजता इथे आलोय। दुपारी 3 वाजता? हा बरोबर, दुपारी 3 वाजल्यापासून ही ताई जी आहे लाईनीत उभी आहे तेव्हा कुठे विंडो सीट भेटली आहे, ते पण रात्री 12 वाजता। गाडी किती वाजता आली? ते 12 इथे गाडी 9:30 ला आली। हे गृहस्थ आपल्याला दिसत आहे ना काका, जागा मिळते का? नाही मिळत, जागा नाही मिळत, काय करणार? आता कसं जाणार तुम्ही? आता काय स्टँडिंग जावं लागेल, काय करणार? पण जागा आतमध्ये शिरायला पण नाही। सर्वांचे गणपती एका दिवशी येत आहेत, काय करणार तेव्हा? दृश्य आपण दाखवतो कशा पद्धतीने मध्ये देखील बरेच प्रवासी जे कोकणवासी जे ते बसलेले आहेत आणि हाच सगळा उठाठेवा असतो की हीच खटाटोप असते कोकणामध्ये जाण्याकरता आणि मोठ्या संख्येनं कोकणवासी जे आहेत हे जात असतात। अजित पांढरे, न्यूज 18 लोकमत, दिवा।